नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी एक अतिशय जबरदस्त भाषण। इतिहासात अनेक राजे झाले, पण राजा घडवणारी आई फक्त एकच होती। तिने तलवार उचलली नाही, पण तिच्या संस्कारांनी अख्खं स्वराज्य उभं राहिलं। ती म्हणजे राजमाता जिजाऊ। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा हा दिवस साधा नाही। आजचा दिवस म्हणजे स्वराज्याच्या आईचा गौरव दिन आहे। राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ शिवरायांच्या माता नव्हे, त्या होत्या शिवरायांच्या गुरु, त्या होत्या शिवरायांच्या पहिल्या सेनापती आणि त्या होत्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार। शिवाजी महाराजांचा जन्म तलवारीने झाला नाही, तो जन्म झाला जिजाऊंच्या विचारातून। रामायण महाभारत सांगताना त्यांनी शिवबाच्या मनात धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची मशाल पेटवली। त्या म्हणायच्या, शिवबा, डोकं वाकवायचं असेल तर फक्त देवासमोर, पण अन्यायासमोर कधीच नाही। आणि हाच विचार पुढे अख्ख्या मुघलशाहीला हादरवणारा ठरला। बंधूंनो, त्या काळात स्त्री म्हणजे घराच्या चार भिंतीत अडकलेली होती, पण जिजाऊ त्या चार भिंती तोडून इतिहासाच्या किल्ल्यावर आपलं नाव कोरून गेल्या। पतींचं छत्र हरपलं, राज्य संकटात सापडलं, शत्रू चारही बाजूंनी उभे राहिले, पण जिजाऊ डगमगल्या नाहीत, कारण त्या जाणून होत्या, शिवबा म्हणजे आशा आहे, शिवबा म्हणजे हिंदवी स्वराज्य आहे। आज आपण मोठमोठे भाषण करतो, पण स्वतःला एक प्रश्न विचारतो का? आपण जिजाऊंच्या विचारांचे वारसदार आहोत का? आपल्या घरात संस्कार आहेत का? आपल्या मुलांमध्ये स्वाभिमान आहे का? आज जिजाऊ असत्या तर त्या म्हणाल्या असत्या, मला पुतळे नकोत, मला माझ्या विचारांचे शिवाजी घडवा। चला तर मग आज या पवित्र जयंती दिनी एक शपथ घेऊया, अन्याय सहन करणार नाही, स्वाभिमान विकणार नाही आणि जिजाऊंचा विचार आपल्या रक्तात भिनू। राजमाता जिजाऊ अमर रहो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी।